चलता है, ऑटोमोबाइल चलता है, बहुत सारे वर्टिकल्स है। यहाँ पे 3 कोर्स चलते हैं। एक मल्टी फंक्शनल ऑफिस असिस्टेंट करके कोर्स है, वो भी चलता है। और दूसरा है कि हेल्थ केयर का भी, मतलब जनरल ड्यूटी असिस्टेंट, जो कि नर्सिंग के अंडर जो लोग होते हैं उनके लिए वो नर्सिंग का कोर्स है। और ये कोर्स अवेलेबल कहाँ है, कौन सी जगह पे? ये कोर्स यहाँ पे चेंबूर में 3 कोर्स जो भी है ये यहाँ पे अवेलेबल है। बाकी के जो कोर्स है वो हमारे पनवेल सेंटर में अवेलेबल है, पनवेल सेंटर में है। फिर महाराष्ट्र में पूरे बहुत सारे ज़िलों में है। भारत में 180 सेंटर है हमारे प्रथम एजुकेशन फाउंडेशन। तो हर साल आई थिंक 40,000 स्टूडेंट आउट होके अपने जॉब रोल को पकड़ते हैं और प्रथम ही उनको प्लेसमेंट प्रोव्हाइड करते हैं। मुंबईमध्ये आपलं एकच सेंटर आहे ज्याच्यामध्ये 3 कोर्सेस चालतात आणि दुसरं एक सेंटर आहे ते कामगार नगर येते। ब्युटीचं पण आपल्याकडे कोर्स चालतो। तो 2 सेंटर इथे आहे मुंबईमध्ये। सो आपण काय करतो की आपण त्यांना इकडे बेसिक शिकवत नाही। त्यांचं बेसिक झालं असेल ना तर त्याचं पुढचं जे काय आहे ते करण्यासाठी आपण त्यांना इथे बोलवतो। पण तेही येत नसेल तर त्यांना मग त्यांचं परत घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी परत कराव्या लागतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं। पण आम्हाला पहिल्या क्षणात माहिती पडतं की हा मुलगा पुढे करणार आहे की नाही। त्यानुसार मग आम्ही सगळ्यांनाच मार्गदर्शन करतो। असं आहे की नाही ज्याला येतं त्याला पण आणि ज्याला नाही येतं त्यालाही मार्गदर्शन करून शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे कोर्स संपेपर्यंत त्यांना मार्गदर्शन करतो। इवन इथून सोडून गेल्यानंतरही ते कॉल करत असतात आणि विचारत असतात काय अडचणी असेल तर आम्ही आमच्या लेवलला जेवढं सॉर्ट आऊट करता येतं तेवढं आम्ही त्यांना सॉर्ट आऊट करतो आणि मार्गदर्शन करतो। मुलांचा जे प्रत्येक कोर्स आहे तो साधारणतः 30 दिवस किंवा कमीत कमी 60 दिवस आहे अशा प्रकारे। मग त्यानंतर त्यांना इंटर्नशिपसाठी किंवा प्लेसमेंटसाठी तुम्ही काय वगैरे काय करता? प्लेसमेंटसाठी म्हणजे प्लेसमेंट आपल्या इथूनच प्रोव्हाइड केली जाते। या क्षेत्रासाठी प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून एक सिंगल पर्सन फक्त त्यांचा जॉब फाइंड आउट करण्यासाठी असतो आणि त्याचं काम एवढंच असतं की या मुलांना जॉब शोधणं आणि त्यांना जॉब देणं। मग ते मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते शोधून यांना इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात। म्हणजे समजा एखादा मुलगा जर ग्राफिकमध्ये एक्सपर्ट असेल तर आम्ही काय करतो की त्याला ग्राफिकमध्येच जाण्याचा प्रयत्न करतो, पण एडिटिंगही त्याला शिकवतो। तसंच एखाद्याला जर एडिटिंग चांगलं येत असेल तर प्रयत्न करतो की तो जसं तुमचं प्रोडक्शन आहे किंवा न्यूज चॅनल आहे अशा ठिकाणी त्याला पाठवण्याचा प्रयत्न करतो। काय तुमचं? माझं नाव मीनाक्षी आहे आणि मी चेंबूरला राहायला आहे। आणि कोणता कोर्स करता? इथे प्रथम अकॅडमीमध्ये मला ग्राफिक डिझायनिंगचा कोर्सबद्दल आहे ना सुरेश सरांनी माहिती दिलेली आणि संस्थातर्फे मला माहिती भेटलेली की इथं मोफत कोर्स फिमेलसाठी पण अवेलेबल आहे। तर मी झाले मला 2 आठवडे झाले मी इकडं आले आणि कोर्स वगैरे चांगला मला शिकवायला लागले आणि ह्या कोर्समध्ये मला खूप इंटरेस्ट पण आहे आणि ह्याच्या पुढचं जे फ्युचरमध्ये काय करायचं आहे नाही करायचं ते सरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती पण दिली आणि आमचे मॅम पण आहेत आम्हाला गाईड पण चांगल्या प्रकारे करत आहेत आणि काय क्वेश्चन्स वगैरे क्वेरीज वगैरे असले तर आम्हाला ते लोक प्रॉपरली सांगून आम्हाला पुढं जे काय पुशअप करायला चांगल्या पद्धतीने गाईड करतात। अच्छा, ग्राफिक डिझायनिंग करतायला हो ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स बाहेर मार्केटमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात फीज पे करावी लागते, तेच हां. तुम्हाला इथे फ्रीमध्ये, मग त्याबद्दल काय सांगणार? जेवढं मला माहिती आहे ह्या कोर्सच्याबद्दल की बाहेर ह्याची कॉस्ट आहे ना खूप जास्त आहे आणि ह्या प्रथम अकॅडमीमध्ये ना आम्हाला कॉस्ट कमी आहे आणि इथं आम्हाला एकदम टोटली फ्रीमध्ये शिकवतात आणि एकदम प्रॉपरली म्हणजे इथं स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत आम्हाला काय करायचं आहे इन फ्युचरमध्ये अजून काय आम्हाला ग्रोथसाठी हवं आहे ते सगळं आम्हाला इकडून सांगून आम्हाला प्रॉपरली गाईड करून आम्हाला पुढच्या शिक्षणासाठी तयार पण करतात। कसा आहे अनुभव एकंदरीत? मला आता 2 आठवडे झालेत पण अनुभव खूप छान आहेत माझा आणि या कोर्सबद्दल तर खूपच छान आहे आणि मी एवढं म्हणजे एक्सपेक्ट केलं नाही आहे त्याच्यापेक्षा पण खूप अधिक छान आहे। या कोर्समध्ये मला अजून इंटरेस्ट वाढायला पुढे काय करायचं आहे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर? आता सरांनी तर मला गाईड केलं की पुढं जाऊन जेवढं एक्सपिरियन्स आहे क्लासमधून तुम्ही घेऊन पुढं जावा आणि पुढचं पाऊल म्हणजे जसं का आमच्या इंटर्नशिपमध्ये आम्ही लोक जेव्हा जातील तेव्हा आम्हा लोकांना पुढचे जे काय आहे ते इंटर्नशिपवरती आमच्या डिपेंड असणार की आम्हाला कसं करायचं आहे काय करायचं आहे आणि थोडे म्हणजे आयडियाज वगैरे तिकडून आम्हाला घेऊन पुढचे म्हणजे अजून आम्ही फ्युचर प्लॅनिंग केलं नाही आहे, तर पुढे जाऊन एक्सपिरियन्स घेऊन मग फ्युचर प्लॅनिंग
क्लासेस के बारे में सजेस्ट करना है तो मैं उनको पहली बात तो ये बताऊंगी कि यहाँ पे फ्री में बहुत कुछ करने मिलेगा हमको। और पहली बात तो यहाँ पे कंफर्टेबल है कि अदर लोकेशन पे कंफर्टेबल मैंने देखा नहीं है, जहाँ पे यहाँ पे इतना है। और हमारे मैम का भी एक्सपीरियंस है कि यहाँ पे कंफर्टेबल बहुत है हमको। और प्लस हमको गाइड भी प्रॉपरली मिली है। 101% हम लोग को यहाँ से प्रॉपरली गाइड करके अगर हमको आगे लेके जा रहे हैं, उनका अगर इतना मतलब हमारे ऊपर उनका इतना कॉन्फिडेंस है तो हम क्यों नहीं कर सकते। तो सामने वाले को मैं यही बताना चाहूँगी कि मेरे तरफ से जितना मैं कॉन्फिडेंट हूँ तो उतना उनको भी होना चाहिए। और मेरे सर जो हमको सिखा रहे तो वो भी फुल्ली कॉन्फिडेंट है, हमको आगे बढ़ा रहे तो हम भी उनको आगे बढ़ा कर ही दिखेंगे। अच्छा, कभी कभी कुछ समझ में नहीं आता तो हम ज़्यादा करके एक बार नहीं 2 बार 10 बार हम पूछते हैं तो कभी वो लोग मना नहीं करते। जितने बार हमको कोई भी प्रॉब्लम अगर क्रिएट हो रहा है तो उतनी बार हमको आके वो समझाते हैं कि ये ऐसे नहीं वैसे करना है, ये ऐसे नहीं वैसे करना, मतलब हर एक स्टेप पे वो हमको गाइड करते जाते हैं। तो प्रॉपरली हमको गाइडेंस मिलती है तो हम आगे क्यों नहीं जाएंगे। रोल नाव काय? माझं नाव अक्काच जातं. इथे कोणता कोर्स करताय? मी तर ग्राफिक डिझाईनचा कोर्स केव्हापासून जायचं? मी मला झाले आता 36 म्हणजे 1 मंथ कम्प्लीट. हां 1 मंथ. काय अनुभव आहे? अनुभव खूप छान आहे. बाकी ठिकाणापेक्षा तिथे खूप छान अनुभव आहे. बोलायला काय हरकत नाही. जे मला पाहिजे होतं, जी स्किल मला पाहिजे होती, जी मला माझ्या स्वप्नातली होती सर्व गोष्टी, त्या इथं मला शिकायला भेटल्या. सगळ्या शिकायला भेटल्या त्या गोष्टी. बाहेर मार्केटमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी खूप फीज पे हो. करावी लागते, हो. ते इथे नाही आहे, ते फ्री नाही. ऑफ कॉस्टमध्ये. तर त्याबद्दल काय सांगू? मी ते एकच सांगेन की आपण पे करून जातो आहे तिथं, पण पे करताना पण नाही का तिथं जो टीचर शिकवतो आहे, पे करताना 101 मतलब इथं जर असा एक मार्केटमध्ये एक थॉट झाला आहे तर फ्रीमध्ये शिकतो आहे ना तर चांगलं नाही शिकवणार, पण तसं इथं नाही. बरोबर की नाही? आता फी तर खूप देणार, लोक खूप देणार, फी 50-60 हजार रुपये जाणार, शिकणार, डेली जाणार, पण तो समोर जो टीचर आहेत ना तो कसं शिकवतो त्यावर पण डिपेंड करतो. आता इथं जर मी अनुभव घेते ना, टीचर लोकांना किती वेळा विचारा, एवढे हेल्पफुल आहे ना की अगदी मित्रासारखं समोरच्या विद्यार्थ्याला ते करतात. आणि बोललं जातं की कुठलाही विद्यार्थी मागे राहिला ना तर त्याला पुढं पुश करण्याचं ते काम करतात. म्हणजे एवढे हेल्पफुल आहे. तर मला तर वाटतं बाहेर पैसे देण्यापेक्षा नाही का इथं जर शिकलं तर ते खूप छान आहे. पण माझ्या मते व्यक्तिगत मते तुझा आता कोर्स कम्प्लीट व्हायला हो. आलेलाच आहे. हो. मग पुढे काय करायचं ठरवलं आहे? माझं तर मला इंटर्नशिप करायची आहे जे पिक्सेल. आणि माझं स्वप्न आहे की माझ्या स्वतःचं बिझनेस मला डेव्हलप करायचं आहे. तर मी Graphic design. त्यामध्येच तर मी त्याच्याकडे पाठलाग करणार. मग आता शिकता सध्या काही करतोस? हो मी करतो. माझं स्वतः कितपत फायदा झाला तुला इथला मला तर 100% फायदा झाला. पूर्णपणे? पूर्णपणे 100%. सध्या काय काय काम करतोस? मी सध्या तर गव्हर्नमेंटचे जेवढं ऑफिस वर्क असतात ना ते करतो. कारण माझं स्वतःचं शॉप आहे थोडं, मी त्याची कामं करतो शॉपची. हां, म्हणजे एकंदरीत तुला या कोर्सचा पूर्णपणे फायदा झाला? पूर्ण म्हणजे 100% फायदा झाला आहे. मी ऑलरेडी शिकत होतो. मी आता घाटकोपरला पण बघितलं होतं. घाटकोपरला पण बघितलं होतं तिथं फाउंडेशन होतं, पण तिथं पण मला 15,000 रुपये मागितलेले होते. पण मला इथं जवळ पडलं थोडं तर त्यामुळे मी चालू. ते कोर्स शिकायचे 15,000 फी होती. हां, त्यांनी मला बोलले होते इथं मला फ्रीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. कोणाला सजेस्ट करायचं झालं, आता तुझा अनुभव इतका दमदार आहे बरोबर, तुला पूर्ण 100% इथे व्यवस्थित शिकलास, सगळं नॉलेज गेन केलं आहे, तर बाहेर आता मित्रांना किंवा तू इथे राहते सोसायटीमध्ये त्यांना सजेस्ट करायचं झालं तर काय सांगू? एकच सजेस्ट करेल की बघा भविष्य तुमचं आहे, डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. मी फक्त एवढंच सजेस्ट करेल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन खूप छानपैकी नाही शिकवतात, फॉलोअप पण घेतात. आता इंटरनेटात माझे जे विद्यार्थी असतात ते येतात ना त्यांचे अनुभव खूप छान असतात. सर वगैरे लोक टचमध्ये राहतात, बाकी ठिकाणी नसतात. कारण मी ऑलरेडी फाउंडेशनमध्ये काम करतो तर त्या गोष्टी मला माहीत आहेत. एवढं सजेशन करेल की जरी फ्रीमध्ये तुम्ही करा, अनुभव घ्या आणि पुढचं जे भविष्य तुमचं ते उज्ज्वल. थँक्यू. माझं नाव रोहन संजय टुकरूल आहे. मी ह्या बॅचला 32ला होतो आणि मी तर असं म्हणजे फ्रेंड्सच्या रेफरन्सनेच आलेलो. म्हणजे इथं आधी कसं काय चाललं आहे ते पण मला काय माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्ही करत गेलो क्रिएटिव्हिटी, आम्ही करत गेलो बाहेर आले क्रिएटिव्हिटी, आम्ही खूप काय प्रोजेक्ट केले. तर ते मॉकअप बनवले, परत हे फ्लायर्स आम्ही हे केले, परत अजून खूप काय असे म्हणजे खूप काय बनवले. बॉटलचे मॉकअप केले, कॅन मॉकअप केले, परत बुकचं कवर बनवलं आहे,
परत मूवीचा पोस्टर बनवला आहे आणि म्हणजे असं खूप काय बनवलं आहे. डेअरी मिल्कची ॲड बनवली आहे. अजून म्हणजे आम्हाला खूप म्हणजे सपोर्टिव्ह होते म्हणजे करुणा मॅम आणि सुरेश सर. तर ह्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे आम्हाला जे काय समजतं आहे म्हणजे नाही समजतं आहे ते सर्व आम्हाला ते लोक सांगत गेले की हे असं असं करायचं आपल्याला. आणि मग जेव्हा आम्हाला इंटर्नशिपचा टाईम होता तेव्हा इंटर्नशिपला आम्हाला जरा पण प्रॉब्लेम नाही आला. तिथून म्हणजे सर्व ट्रॅव्हलिंगचा पण खर्च ह्या लोकांनीच केला. म्हणजे क्लासेस खूप ट्रॅव्हलिंगचा खर्च होता. तिथं आम्हाला म्हणजे गायडन्सला पण सर होते. तिथून मग परत रिटर्न घरी येईपर्यंत पूर्ण ट्रॅव्हलिंगचा खर्च क्लासेसनी गेला. आणि म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आता माझा इंटर्नशिप आहे. माझं 1 तारखेला जॉईनिंग आहे बेलापूरला झालं आहे माझं आता. 2 हिल्समध्ये स्टुडिओ आहे. तिथं म्हणजे खूप असं म्हणजे वेडिंग शूटचं काम असतं. खूप असे काम असतात म्हणजे पॉडकास्ट वगैरे झाले तर ते सर्व काम. हां. मग तुला इथे एकंदरीत फायदा झाला. इंटर्नशिप पण जॉईन झाली. तू जॉईनिंग लेटर पण आलेला आहे. तर तुला म्हणजे बाहेर आता तू जेव्हा बाहेर मार्केटमध्ये जाशील तेव्हा तू काय सांगशील म्हणजे रेफर कसं करशील मित्रांना, तुझ्या मित्रांना किंवा मग फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये? ऑफकोर्स हे तर फ्रीमध्ये आहे. तर मी सर्वांना सांगेन की आपल्याला काय म्हणजे पैसे भरायचे आहेत किंवा काय करायचं नाही. फक्त आपल्याला जायचं आणि फक्त आपला टाईम द्यायचा शिकण्यासाठी. तर जेवढा आपण टाईम देणार इथं तेवढंच आपल्यासाठी बेस्ट आहे. आणि असं बघायला गेलं तर प्रॅक्टिस पण करायला खूप टाईम भेटतो. माझं नाव करुणा दिनेश कुमार चौरसे आहे. मला आता इकडे मी रिसेंटली जॉईन केलं. ह्या अगोदर मी 2010मध्ये जॉईन केलेलं. तेव्हा मी 12वी करत होती. मी कॉलेज करून जॉब करत होते, पार्ट टाईम जॉब. तेव्हा आमच्या प्रथममध्ये फाउंडेशन कोर्स करायचा. मी तेव्हा मी फाउंडेशन ट्रेनर म्हणून होती. त्यानंतरला माझं TY होतं त्यामुळे मी त्याला जॉब मी थोडासा ब्रेक घेतलेला. TY नंतर मी अलग कंपनीजमध्ये जसं इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं आहे. जसं अनुभव, कीर्ती वगैरे ह्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ॲज अ ट्रेनर म्हणून जॉबला होते. आपलं प्रथम एज्युकेशनचं अजून एक आहे प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये. तिकडे मी ॲज अ डेटा एक्झिक्युटिव्ह म्हणून सुद्धा होती. रिसेंटली जॉईनिंग केलेलं मी 2-3 वर्ष झाली मला तिकडे. 3 वर्षानंतरला मला एक मेटर्निटी मी लीव घेतलेला. त्या लीवनंतरला मी घरीच होती. तर मला विकास सरांनी कॉल केला की माझ्याकडे ग्राफिक डिझाईन ट्रेनर हवं आहे तर तू करशील का पुन्हा रिजॉईनिंग. मी म्हटले ठीक आहे चालेल म्हणून पुन्हा इकडे रिजॉईनिंग केलेलं आहे. जस्ट रिसेंटली मी जानेवारीमध्ये जॉईन केलं. आपल्या इथे संस्थेमध्ये मुली पण आहे. मग कशा प्रकारे म्हणजे त्यांची येण्या-जाण्याची वेळ, टायमिंग मॅनेजमेंट वगैरे कसं काय? माझं म्हणणं आहे मुली असो नाही तर मुलं असो, पण जर तुम्हाला करिअर करायचं असेल ना तर तुम्ही टायमिंग स्वतः मॅनेज करायला पाहिजे. मी ॲज अ हाऊसवाईफ होते पहिल्यांदा. मी इथे जॉब करते. मी माझी 2 मुलांना सांभाळून घरचं सर्व करून जर येऊ शकते तर तुम्ही मुली आहात, तुमच्याकडे भरपूर टाईम आहे. तुम्हाला जर करिअर करायचं असेल ना तर तुम्ही तुमचा टायमिंग काढून इकडे करिअरसाठी स्वतःला टायमिंग द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणजे आता आपलं हे जे लोकेशन आहे ते चेंबूर आहे, पण मुली लांबून जसं बेलापूर वगैरे तर त्यांना टायमिंगमध्ये किंवा लेट वगैरे असं काही इश्यू होतं? मी स्वतः डोंबिवलीवरून येते इकडे चेंबूरला. डोंबिवली ते कोपार घराणे मी माझ्या हजबंडबरोबर बाईकने येते. त्यानंतर कोपार घराणे ते चेंबूर मी आज ट्रेनने येते. 2 ट्रेन चेंज करून येते. तर जर काही करिअर करायचं असं तुमचं गोल असेल ना तर हे ट्रॅव्हलिंग इश्यूज वगैरे तुम्ही साईडला ठेवा. ते इश्यूज तुम्ही देऊ नका. जेव्हा तुम्ही इश्यूज देणार ना तर तुम्ही करिअरमध्ये पुढे ग्रोथ नाही करू शकत. त्या इश्यूजला तुम्ही शॉर्ट आऊट करून जर पुढे जात असेल ना तर तुम्ही करिअरमध्ये नक्कीच सक्सेस होईल. जसं की तुम्ही सगळं ग्राफिक डिझाईनचं ट्रेनिंग होतं बरोबर. 30 ते 60 दिवसांमध्ये कम्प्लीट झालं होतं. त्यांचे काही क्वेरीज वगैरे असतात जसं की मग असे मी 10 वेळामध्ये तरी टीचर्स तुम्ही कॉपरेट करतात त्याबद्दल काय सांगतात? माझं 10 ते 12 वर्ष झाले या मी फील्डमध्ये आहे. तर प्रत्येक जसे आपण बोलतो ना हाताची 5 बोटं सेम असतात. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकजण लवकर कॅच नाही करू शकत. काही लवकर करतात, काही ना उशिरा लागतात. तर जे उशिरा लागतात त्यांना आम्ही जास्त फोकस करतो जेणेकरून ते सुद्धा जे लवकर शिकतात ते त्यांच्याबरोबर जोडून येण्यासाठी. म्हणून 10 वेळा विचारू, 20 वेळा विचारू, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आम्ही त्यांना हे नाही बोलू शकत की मी तुला आता एकदा सांगितलं ना बरं सांगितलं नाही. ती माझी ड्युटी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने 100% इकडे शिकून जावं. मग ते बरे त्यांनी 10 वेळा विचारू नका, 20 वेळा त्यांना सांगणं, त्यांना सपोर्ट करणं ही आमची पहिली ड्युटी आहे.
नमस्कार, मैं पूनम शर्मा इस समय मौजूद हूँ चेंबूर के स्थित प्रथम एजुकेशन फाउंडेशन में, जहाँ काफ़ी सारे कोर्सेज कराए जाते हैं बच्चों को, जैसे कि ग्राफिक डिज़ाइनर, वीडियो एडिटिंग और नर्सिंग के भी कोर्स है। काफ़ी सारी चीज़ें यहाँ चल रही है, जैसे कि आप मेरे पीछे देख सकते हैं, यहाँ पर ग्राफिक डिज़ाइनर्स के कोर्सेज चालू है। स्टूडेंट भी काफ़ी इंजॉय कर रहे हैं इनके कोर्सेज, काफ़ी लाइक कर रहे हैं। ये जानते हैं कि यहाँ पर जितने भी स्टूडेंट्स हैं उनके स्किल कैसे डेवलप होंगे, और ग्राफिक डिज़ाइनर्स में उन काफ़ी सारी डिफ़िकल्टीज आती है प्लेसमेंट के रिगार्डिंग, तो इसके बारे में भी जानते हैं। नमीरा शिरगांवकर है और मैं बेलापुर से यहाँ पे आती हूँ कोर्स के लिए। कौन सा कोर्स अभी कर रहे हो? मैं अभी ग्राफिक डिज़ाइनिंग का कोर्स कर रही हूँ। कैसा है आपका अनुभव? बहुत अच्छा है। मैंने ये कोर्स के लिए बाहर भी पूछी थी, बट बहुत फीस था और इतने अच्छे से सिखाते भी नहीं थे मुझे लगता है। बट यहाँ पे मैं अभी आ रही हूँ, 10 दिन हो गया मुझे, और बहुत अच्छे से सिखा रहे। सारे टीचर्स भी बहुत अच्छे से हमारा डाउट क्लियर करते हैं। आगे क्या करना चाहते हो? मैं ऑलरेडी मतलब बुक्स वगैरह सीख कर बनाती हूँ, तो मुझे ऐसा लगता है कि मैं यहाँ पे और अच्छे से सीख कर आगे जा सकती हूँ। अच्छा, बाहर का जो क्लासेस है, जैसे कि आपने बोला बाहर के फीस ज़्यादा है, हाँ, और यहाँ पे डिफरेंस क्या है दोनों में? वहाँ पे मतलब पैसे लेकर भी हमको सिर्फ जो सॉफ्टवेयर है ना उसके बारे में सिखाएंगे, पर यहाँ पर हमको फ्री में बहुत कुछ मतलब जो सॉफ्टवेयर है उसके बाहर का भी हमको नॉलेज दिया जाता है कि हमको कौन सा लैपटॉप सॉफ्टवेयर यूज़ करना चाहिए और कैसे बात करनी चाहिए, तो हमको वो सब भी अच्छे से यहाँ पे बताया जाता है। एक्स्ट्रा नॉलेज हाँ, एक्स्ट्रा नॉलेज भी दी जाती है। आपको अच्छा लगता है यहाँ पे? हाँ, बहुत अच्छा। कितने टाइम से हो गया? मैं अभी मुझे 10 to 15 डेज़ हो गए। 10-15 दिन में? हाँ। गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण. चेंबूरमधील प्रथम प्रशिक्षण संस्थेमुळे बदलते अनेकांचं आयुष्य. शिक्षणाची इच्छा असते, पण परिस्थिती अनेकदा आडवी येते. आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलामुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. मात्र अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी चेंबूरमधील एक प्रशिक्षण संस्था आशेचा एक नवा किरण ठरत आहे. ही संस्था किमान 10वी पास किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलामुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. अवघ्या 30 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. यामध्ये ग्राफिक डिझाईन, नर्सिंग, ड्रायव्हिंग, ब्युटी पार्लर यांसारख्या अनेक रोजगाराभिमुख कोर्सेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ प्रशिक्षण देऊन ही संस्था थांबत नाही, तर विद्यार्थ्यांचे कोर्स पूर्ण झाल्यानंतरही त्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यानंतर प्लेसमेंटची सुविधाही दिली जाते. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या संस्थेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी येथील प्रशिक्षक मनापासून मेहनत घेत आहेत. अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ही संस्था आज समाजासाठी खरंच प्रेरणादायी ठरत आहे. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत चेंबूर येथील प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्रामध्ये. इथे बऱ्याचशा रोजगाराच्या संधी मुलांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी फक्त 10वी पास जरी असेल तरी चालतं, आणि त्याचबरोबर इथे ग्राफिक डिझायनिंग, एडिटिंग, नर्सिंग, ब्युटिशियन असे बरेचसे कोर्स अवेलेबल आहेत. तर चला जाणून घेऊया या कोर्सबद्दल अधिक माहिती आणि कशा प्रकारे ही संस्था मुंबईसह आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. उलट की आपल्या मुंबईपेक्षा त्या गावच्या ठिकाणी रुरल याच्यामध्ये तिथं खूप चांगला प्रचार करतात. आणि तिथे विशेष प्रकारचं खेळ असतं, गाव असतं, त्यामुळे ते सरपंच, तिथं तो ग्रामसेवक, तर संपूर्ण फॅमिलीशी कनेक्ट असतो. तसं मुंबई सिटीमध्ये कसं ते वॉस्ट असते, तिथं काही थांगपत्ता नसतो. आणि गावच्या ठिकाणी कसं असतं की 1,000, 500, 2,000 वस्तू, त्यामुळे संपूर्ण डेटा सरपंच असतो. त्यामुळे गावी करण्यासाठी गावी खूप सोपं ते काम करत जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईसारख्या सिटीमध्ये खूप कंपन्या काम करतात, खूप NGO काम करतात आणि त्यांना खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे. आता फॉर एक्झाम्पल बघितलं गेलं तर समजा एखादी महिला घर काम करते, तर ती 3 तासामध्ये 15,000 कमवू शकते.
तर एक तासाचं काम करतो. पण त्याला मुंबई शहरामध्ये खूप सारा ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप सारे NGO काम करतात. परंतु त्यातून त्यांना आम्हाला त्याचं काउन्सिलिंग करून त्यांनी ते आणावं लागतं. बाबा तू घरकाम करण्यापेक्षा तर तू जर कोर्स केला तर तू लाईफ टाईम तुला तू स्किल घेशील आणि तू एक डिग्निटी वाढेल, तुला एक चांगली पोस्ट भेटेल. तुला एक ग्राफिक डिझाईनचं एक पोस्ट भेटेल, मी डिझायनर म्हणून, किंवा नर्स असेल तर तुला एक नर्सचं एक पोस्ट भेटेल. तर असं आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करतो. आणि काउन्सिलिंग करण्याचं काम पण आपल्या मार्फत येस, काउन्सिलिंग तीन प्रकारचे होतात. एक तर त्याचा जो मेंटर्स असतो तो काउन्सिलिंग करतो पुस्ती पातळीवर. नंतर इथे आल्यावर आम्ही सेंटर हेड असतो, आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो. नंतर पूर्ण महिना किंवा 45 डेज किंवा जोपर्यंत ट्रेनिंग चालू आहे तो जे आमचे ट्रेनर असतात ते त्यांचं त्या सातत्यानं त्याचं काउन्सिलिंग असतं. आणि ह्याच्यामध्ये असं असतं की फक्त आम्ही तो कोर्सच शिकवत नाही, तो कोर्सच्या व्यतिरिक्त त्यांचे आम्ही सॉफ्ट स्किल लेक्चर घेत असतो, त्यांचे गेस्ट लेक्चर घेत असतो, त्यांचे इंडस्ट्री व्हिजिट होत असतात, त्यांचे विविध ॲक्टिव्हिटी घेत असतो. जसं आपण कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जसं आपण ॲक्टिव्हिटी घेत असतो तसं आम्ही ॲक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मुलांना एक थोडंसं प्रेरणा भेटेल, एक ते उत्तेजन होतील, आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली आमचा गोल आहे, आता आम्ही आमच्या गावच्या पातळीवर युपी महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आता तर आम्ही 0 ते 55 ह्या वयोगटासाठी आम्ही काम करतो. म्हणजे त्यांच्या गावच्या ठिकाणी म्हणजे आमचा जो आहे ते एकतर कोणताही प्रॉब्लेम कोणताही अडचण असेल तर ती आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार. आता जे मुलं बेरोजगार असतील ड्रॉपआउट त्यांना आपण स्किलिंग प्रोसेस करतो. परंतु जे ओपन स्कूल असं जर म्हणतो की जे महिला मुली 10वी पूर्ण करू शकले नाही, त्यांनी आदर्श साधन 10वीला कसं बसतात तर आपण सेकंड चान्स म्हणतो, तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांच्या आम्ही काम करण्याचा प्रयत्न चालू आहे खेड्यापाड्यामध्ये. किंवा आता आमचे तर काही सेंटर असे आहेत की जे सेंटरला येऊ शकत नाही, पण त्यासाठी आम्ही रेसिडेंट सेंटर आम्ही ओपन केले आहे की जेणेकरून यावर सेंटर शिकावं आणि कोर्स करावं, सगळं प्रयत्न करावं. तर आमचं पूर्ण आमचं जे विजन आहे की ते मिशन आणि विजन एक आहे की सर्वला जे पण यूथ आहे किंवा जे पण महिला असतील पुरुष असतील तर त्यांना योग्य प्रकारे त्या स्टेपमध्ये त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, त्या सुखसोयी भेटल्या पाहिजे, ते आमचं मेन. तुम्ही जसं की म्हणजे रेसिडेंट सेंटर पण ओपन केले आहेत, तर त्याबद्दल जे येऊ शकत नाही ना त्यांच्यासाठी हां, तुम्ही जे केलं तर पूर्ण भारतामध्ये आपले जवळपास 70% सेंटर जे आहेत ते रेसिडेंट सेंटर आहे. त्यामध्ये कसं होतं की आता फॉर एक्झाम्पल की काही काही ठिकाणी 200-250 किलोमीटर खेडेपाडे असतात, ट्रॅव्हलिंगचा ॲक्सेस नसतो, तर त्यामुळे मुलं येतात. आमच्या आता औरंगाबादला एक मोठं सेंटर आहे, तिथं गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, तिथून मुलं येतात, राहतात, कोर्स करतात आणि शिकून पुढे जातात, त्यांच्या फॅमिलीज पुढे जातात. माझं नाव अनिल दामू शिशुपाल आहे आणि मी प्रथममध्ये ॲज अ मुंबई क्लस्टर म्हणून काम करतो. तर ॲक्च्युली आमच्या ह्या संस्थेला जवळपास 31 वर्ष झालेले आहे. आमची प्रथम जी संस्था आहे ती आम्ही पहिले एज्युकेशन आम्ही काम चालू केलं होतं. नंतर आम्ही 2005ला आम्ही व्होकेशनल ट्रेनिंगची सुरुवात केली आणि व्होकेशनल ट्रेनिंगची जेव्हा आम्ही 2005ला सुरुवात केली तेव्हा ते 4 सेंटर होते. एक मुंबई, पुन्हा कामशेत, सातारा आणि लातूरला 4 सेंटर होते. परंतु आताच्या जवळपास 189 सेंटर ॲक्रॉस इंडियामध्ये आहे आणि आता प्रथमचा पसरा खूप वाढलेला आहे. आम्ही दरवर्षी जवळपास 40,000 मुलांना शिकवतो आणि प्रथमचं जे मेन वैशिष्ट्य आहे ते जे ड्रॉपआउट आहे, अनस्किल आहे, बेरोजगार आहे आणि नीडी आहे, आम्ही अशाच मुलांना इथे ॲडमिशन देण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण भारतामध्ये जवळपास आम्ही 12 ते 13 कोर्सेस शिकवतो. फॉर एक्झाम्पल आम्ही प्लंबिंग शिकवतो, इलेक्ट्रिशियन शिकवतो, ऑटोमोबाईल आहे, कन्स्ट्रक्शन आहे, हॉस्पिटलचे कोर्सेस आहेत, हेल्थ केअरचे आहेत, ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, ग्राफिकचे कोर्सेस आहेत. तर जवळपास पूर्ण भारतामध्ये आम्ही 12-13 ट्रेड शिकवतो आणि जे डिस्ट्रिक्ट वाईज, स्टेट वाईज ज्या कोर्सची रिक्वायरमेंट आहे ते कोर्स आम्ही रन करतो. तर आपल्या मुंबई क्लस्टरच्या अंडरमध्ये जवळपास 4 ते 5 कोर्स येतात. त्यापैकी आपला ग्राफिकचा कोर्स आहे. त्या ग्राफिकमध्ये कोर्सची मार्केटमध्ये खूप जास्त फीज आहे, जवळपास 70,000 ते 80,000 फीज आहे. पण काही मुलं बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे आम्हाला विविध कंपन्या सपोर्ट करतात CSRच्या माध्यमातून. त्यामुळे आम्ही प्रथम संस्था त्यांना शिकून त्यांना आमच्या सेंटरमध्ये त्यांना 45 डेज शिकवते, 2-3 महिने त्यांना इंटर्नशिप देतो, त्यांना आम्ही जॉब करतो.
त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे नर्सिंगचा पण कोर्स आहे, जो आपण त्याला GDA जनरल ड्युटी असिस्टंट हा कोर्स बोलतो. हा जनरल ड्युटी असिस्टंट पण 4 महिन्याचा कोर्स आहे. त्यामुळे आपल्या वस्त्यांमध्ये आपल्या कम्युनिटी जेव्हा मुलं येतात त्यांना मी 4 महिन्याचा हा कोर्स शिकवतो. त्यामध्ये 50 दिवस आपण आपल्या चेंबूर सेंटरमध्ये, बाकीचे 45 डेज त्यांना लोकल हॉस्पिटलमध्ये त्यांना मी जॉब ट्रेनिंग आणि त्यांना जॉब लावतो. आणि नंतर त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल काम लावतो आणि काही स्टुडंटला होम केअर एजन्सीमध्ये त्यांना काम लावतो. तसंच आपल्या इथे MOचा पण कोर्स चालू आहे, मल्टी फंक्शनिंग ऑफिस असोसिएट हा एक कोर्स आहे. तो पण आपण मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुद्धा काही मुलांना आपण MS ऑफिस शिकवून त्यांना चांगले आणखी काही आपल्या गव्हर्नमेंटचे काही ॲप्स असतात किंवा त्यांना स्कॅन कसं करायचं किंवा मेल कसं पाठवायचे, इन्स्टॉल कसं करायचं, ह्या गोष्टी शिकून त्यांना पण आपण बॅक ऑफिस फ्रंट ऑफिससाठी आपण त्यांना जॉब लावतो. तिसरा जो कोर्स आहे आपला तिथे WGR व्हाईट गुड रिपेअर्स कोर्स. हा जो व्हाईट गुड रिपेअर्स कोर्स आहे त्यामध्ये AC, फ्रीज अँड वॉशिंग मशीन हा रिपेअरिंगचा कोर्स आहे. हा जवळपास 45 डेजचा कोर्स आहे. हा कोर्स पण आपण आपल्या चेंबूर सेंटरमध्ये त्या मुलांना 45 डेज त्यांना सॉफ्ट स्किल्स शिकवतो आणि पुढचा 1 महिना त्यांना गोदरेज कंपनीच्या प्रिमिसेसमध्ये त्यांना AC, फ्रीज अँड वॉशिंग मशीन हे तिन्ही ट्रेड त्यांना शिकवत जातात. आणि त्या दरम्यानमध्ये गोदरेज कंपनीकडून त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण त्यांना संपूर्ण सुविधा पुरवल्या जातात आणि आपल्या प्रथमकडून त्यांना युनिफॉर्म पुरवला जातो. आणि नंतर हा कोर्स संपल्यावर त्यांना गोदरेज कंपनीचे जेवढा फ्रँचायसीस आहेत किंवा सर्व्हिसिंग सेंटर आहेत तिथे त्यांना आपण जॉब लावतो. आपला चौथा जो कोर्स आहे तो आपल्या टिळकनगर स्टेशनच्या आसपास आहे. तो ब्युटी पार्लरचा आपला कोर्स आपण चालू होतो. तिथे पण साधारणतः 10 ते 5 हा वेळ आहे आणि हा कोर्स पण तिथे 50 दिवसाचा आहे. आणि हा कोर्स संपला त्यांना मोठमोठ्या पार्लरमध्ये आपण त्यांना जॉब लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसं आहे की जो मुलगा प्लेसमेंट करणार आहे तर आपण त्याला जास्त करून ऑपॉर्च्युनिटी देतो. याच्यामुळे ड्रॉपआउट आहे, अनस्किल आहे, बेरोजगार आपण त्याला जाण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये वय वर्ष 18 ते 35 आणि कमीत कमी तो 10वी पास झाला पाहिजे असला पाहिजे असेच मुलांना आपण संधी देतो. आणि विविध कंपन्या आपल्याबरोबर जोडलेल्या आहेत. नंतर विविध NGO बरोबर आपण काम करतो. आणि आमचं मेन उद्दिष्ट तेच आहे की मुलांनी ते यावं, शिकावं, स्वतःच्या पायावर राहावं आणि फॅमिलीला वेल सेट करावं. हेच आमचं प्रथमचं मेन उद्दिष्ट. कसं आहे, एकतर आमच्याकडे काही टीम आहे त्याला आपण मेंटर्स म्हणतो. मग आपण मेंटर्स काय करतो की वस्तीमध्ये जातात. वस्तीमध्ये प्रथमचा ऑलरेडी रीच आहे 30 वर्षाचा आणि आपल्या चेंबूर सेंटरला पण 21 वर्ष झाले. त्यामुळे प्रथम आपल्या ह्या सेंटरचं नाव प्रथमचं नाव पूर्ण चेंबूर, गोंडी, मानपूर वेस्टमध्ये पसरलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण पूर्ण मुंबईमध्ये प्रथमचा एक मोठा रीच आहे. त्यामुळे आम्हाला कसं काय एवढं डिफिकल्टी होत नाही मोबाईलसाठी. तरीसुद्धा आपल्याला काही 3-4 मेंटर्स आहेत ते वस्तीमध्ये जातात. काही बचत गट असतात, NGO असतात, डोर टू डोर करतात आणि जे मुलं आपण शिकून गेलेले आहेत त्यांच्याकडून मुलं येतात तर त्यांना आउटपुट आपण त्यांना दिलेलं असतं. त्याच्याकडून मुलाचा तिचा ओळख वाढलेला असतो. हां, तर 2005मध्ये आपण जेव्हा सेंटर चालू केलं तेव्हा त्याच्या अगोदर 10 वर्ष प्रथम ते रीच होता. परंतु त्यावेळेस कसं होती, त्यावेळेस कंडिशन म्हणजे एवढी आता आहे तशी नव्हती. तेव्हा थोडा बेरोजगारमुळे जास्त होतं. तेव्हा एज्युकेशन किंवा त्यांचा स्लम हा थोडा अनडेव्हलप होता. परंतु आता जर बघितलं तर थोडासा प्रोग्रेस झालेला आहे. जेव्हा त्यावेळेस तो मुलगा 7वी 8वी असेल तेव्हा तो शिकलेला असेल. त्यामुळे थोडासा चेंज झाला. पण त्यावेळेस आम्हाला डिफिकल्टी एवढी काही वाटली नाही कारण की त्यावेळेस कंडिशन खूप बॅड होती. म्हणजे एवढी व्यवस्थित नव्हती जशी आता आहे. माझं नाव सुरेश गंगाराम परोळेकर आहे आणि मी गेली 10 वर्ष प्राथमिक विद्युतमध्ये काम करतो आहे. सुरुवातीला मी प्रथम जे मीडिया डिपार्टमेंट आहे तिथे एडिटर म्हणून काम करत होतो. नंतर असं वाटलं की आमचं जे सिनियर मॅडम होते केतकी मॅडम त्यांना असं वाटलं की मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून मग आमच्या टीमने मिळून हा कोर्स आणला आणि त्याच्यात पहिला आम्ही प्रयत्न केला की बघूया मुलांना काय शिकवता येतं किंवा काय करता येतं का मुलांसाठी. त्या हिशोबाने या कोर्सला आम्ही सुरुवात केली. सर बेसिकली अभी तक कितने बैचेस आपके पास क्लासेस सीख चुके हैं? हाँ, तो हमने 22 में शुरू किया था. अभी तक 34 बैच चल रहा है. एक बैच से लेकर 34 बैच चल रहे हैं. तो हर 2 महीने में ये बैच चलते रहते हैं. आई थिंक 200-250 स्टूडेंट यहाँ से आउट होके गए. और उनमें से कितने लोगों को प्लेसमेंट मिली है अब तक? 150 क्या 140 तक उन लोगों ने काम किया है. बच्चे क्या करते बाद में यहाँ से सीख के जाते हैं
तो आगे कुछ जो सही ढंग से सीखते हैं तो वो तो आगे वो छोड़ते नहीं, लेकिन जिनको लगता है कि मेरा इसमें कुछ बन नहीं सकता है वो डाइवर्ट हो जाते हैं और दूसरे प्रोफेशन में चले जाते हैं। और मैं ये कहना चाहता हूँ कि अगर आपको ये फील्ड चुनना है तो आप कंटिन्यूटी इसमें ही रहे और कंटिन्यूटी इसमें ही काम करें। बॅचेसचं टायमिंग वगैरे कसं असतं? बैचेस का टाइमिंग होता है 2 बैच हम रन करते हैं। सुबह में 8:30 से लेके 1:30 तक एक बैच होता है और दूसरा बैच होता है 1:30 से लेके 6:30 तक। 5 घंटे का स्लॉट होता है, तो 1 घंटे में हम इनको तैयारी कंप्लीट करवा देते हैं और 4 घंटे इनको प्रैक्टिस के लिए। और कौन से कोर्स सर फिलहाल अवेलेबल है अभी प्रथम अभी क्लासेस में? हमारे यहाँ पे तो ग्राफिक डिजाइनिंग का कोर्स है, बाकी के प्रथम में वेल्डिंग